रामकृष्ण हरी मंडळी, चला आज काय केलं या आपल्या ज्या गाय आहेत का त्या दावणींना बांधायला चालू केले. म्हणलं चला तुम्हाला सांगावं, जी आपली नवीन गव्हाण केलेली होती का बघा, अशा नवीन गव्हाणीला गाया बांधाय चालू केले या. आजपासून सुरुवात केली या दाव. बघा अशा प्रकारे चाललंय गायांचं खाणं. बघा अशा बांधल्यात दावणीत मस्त. आता काय खायला या गाई नवीन आणलेली आपण गाई या, ते अजून काय लय खुराक खात नाही. काय असतं नवीन जत्राबांना काय लय माहिती नसतं, खाण्याचा अजून अनुभव नसतो. कसं खुराक खायचं म्हणजे काय काय खलून मांडतेत. आम्ही याचं कसं चाऱ्यात टाकतो, तर हे आमच्या गायांना हे माहिती झाले, त्याच्यामुळे हो का पुसून हाणते. तर पुसून गव्हाण साफ करून घेते. तर 14-15 दिवस झालं आपण गायांना गव्हाण झालेली, पण अजून काय आपण चालू केली नव्हती गायांना चारा खाण्यासाठी. पण चला म्हणलं आता बरेच दिवस झालं, त्याच्यामुळे म्हणलं घेऊ चालू करू चारा टाकायला. खरंच गायांच्या आता लय भरपूर म्हणजे सांडत नाहीत, लवडत नाहीत खाली, नाहीतर इतकं बी भरपूर असं ह्या कुंड्यांमधून धावते मी तुम्हाला. गव्हाणीमधून हो का असं खाली सांडवत नाहीत. इकडल्या साईडने कुंड्या होत्या बघा, हो का असं कुंड्यातनं सांडवायचे खाली. अशा गाया सांडवायच्या की प्रमाणाच्या बाहेरच, सांगायलाच नको, वैताग यायचा मला तर. खालची कुटी भरून झाडू आणि काय त्यातले त्यात आपल्याला हो का बघा कसं काय स्वच्छ आहे. आपल्याला एकतर त्याच्यामुळे लागते स्वच्छता, आणि ते स्वच्छ नसलं पटत नाही. आणि ह्या गाया काय सांडिल्याशिवाय राहत नव्हत्या बघा. आता हे परत एकदा झाडून बिडून स्वच्छ करून घ्यावंच लागेल, ते आपल्याला नव्हतं पटत. त्याच्यामुळे म्हणलं चला आता करू गव्हाणीचे उद्घाटन. म्हणलं आता शॉर्ट व्हिडिओ बनवणारच आहे, टाकणारच आहे. ह्या कळणच शॉर्ट व्हिडिओनी लवकर कळतं व ह्या मोठ्या लॉंग व्हिडिओनी कळण्यापेक्षा सांगण्यापेक्षा एकदम मस्त वाटतंय. मस्त आता फक्त कोबा आणि मुक्त गोठ्याचं बी काम आपल्याला करून घ्यायचंय, संडास बाथरूम बांधायचंय. पण काय झालं, मिस्टरींचा जरा मोठा प्रॉब्लेम झालाय, काहीतरी अडचण आली त्यांना, त्यांच्या आईचं दुखतं या. त्याच्यामुळे समध्यांचंच आपण काय असतं, समध्यांना सहकार्य केलं पाहिजे. समध्यांचं काय म्हणतात ना, मन आपण पण कळलं पाहिजे, मनातल्या भावना समध्यांच्या. चला एक दिवस येतेत, दिवस जातेत, दिवस काय बसून राहतेत का. परत आम्हाला भरपूर लोक असं महाग आमच्या चर्चा करतात की बाबा ही गव्हाण करतेत, कोबा करतेत, गाई आणतेत, कुन्नू आणतेत, पण ही पैसा आणतेत कुठनं बाबा. महाग चर्चा करतेत. अहो महाग चर्चा करण्यापेक्षा तुम्ही तोंडावर समोर विचारा ना, आम्ही कुठून आणतो. अहो आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो, पहाटे 5 वाजल्यापासून कष्ट, इतक्या थंडी गारते, असं सोपं नाही. मला तर हो का जर आलाय, आताशी जर चाललाय थोडासा कामाने ह्या. आणि आता कसं शाळू दिवस आहे, त्याच्यामुळे पुरत पण नाही. शाळू दिवस कसा जातोय समजा ना. आम्ही भारी करणं, आम्ही कष्ट करतो म्हणून ही होतं. ह्या जर आम्ही कष्टच केलं नसतं तर एवढं काय झालंच नसतं. त्याच्यामुळे अशा काय कमेंट करू नका, असं काय कुणापाशी एकामेकापाशी कुणी काय म्हणू नका. जी कष्ट करीन त्याला 100% फळ भेटतात. तुम्ही पण कष्ट करा, जसं आम्ही कष्ट करतो ना तसं तुम्ही पण कष्ट करीत राहा. तुम्हाला बी एक ना एक दिवस त्याचं फळ भेटणच, नक्कीच भेटन. कमन नाही भेटायचं. आम्ही तर चांगले आशीर्वाद देतो. आम्हाला पण वाटतं जसं आमचं चांगले तसं साऱ्यांचं चांगलं असावं. आम्ही कधी आमच्या आयुष्यामध्ये आम्ही कधी कुणाचं वाईट चितलं बी नाही, निंदलं बी नाही, म्हणलं बी नाही. तर कसं असतं, समद्याला आशा असते कुठंतरी थोडीफार. जशी आम्हाला आशा आहे ना तशी समद्यांनाच आशा असते. समद्यांना आम्हाला जसं वाटतं हे पाहिजे, ते असावा ते असावा, तसं समद्यांनाच वाटतं आम्हाला हे असावा ते असावा. कष्ट केल्यावर होतं, फक्त कष्ट करीत राहा. कष्ट केल्याच्या नंतर एक ना एक दिवस भेटतंच. तसं आम्ही जसं कष्ट करतो त्याच्यामुळं तुम्ही पण करा. झालं आता गायांचं खाऊन, आता काय करायचंय, पाणी दावायला चालू करायचंय. पाणी पाजायच्या तर धाराचा टायमिंग झालाय, धारा काढायच्या तर लय धावपळ आहे. सारी गाय गडबडच चालली कामाची. पण असली आता का हो का कसं काय दिसते दावण बघा, टकाटक एकच नंबर. नाट करते काय अशी दावण दिसते या. उगत नाही म्हणतात का शेतकऱ्याचा नाद करायचा नाही, तसं या शेतकऱ्याचा नाद कुणीच नाही करायचा. हा आणि दूधवाल्याचा बी नाद नाही करायचा. कसं असतं, शेतकरी म्हणतात आमचा नाद काय करायचा, दूधवाले म्हणतात आमचा नाद नाही करायचा. पण खरंच
ज्याच्याकडे आहे शेती त्याला खरंच आहे, ज्याच्याकडे आहे वावर त्याला आहे खरी पावर. माझ्याकडून चुकलं म्हणतानी. तसं या ज्याला वावर आहे ना त्याला 100% नफा आहे, म्हणजे आहेच. पुसून हाणत्यात आता साडायचे बघा खोली इतकी या गव्हाणीची. कसं काय वाटते खोली गव्हाणीची, रुंदी लांबी बघा कशी काय वाटते या. मी घातली ज्वारी वाळायला आज सकाळी, थोडीशी ज्वारी ना बघा वाळत घातली. ह्या कोंबड्यांमुळे वरती वाळाय घालावं लागते, कोंबड्याला ताप देते तर. आणि ही कशामुळं घातली वाळायला काय असतं, ह्या दिवसात सोनकिडं लागायची जरा शक्यता असते, लागते तर सोनकिडं ज्वारीला. आणि म्हणलं आपल्याला दळून आणावा. कुणी काही खात नाही ज्वारीच्या भाकरी, कुणीच खात नाही. समद्यांना बाजरीच आवडती, पण शिंगुळे करायचेत आम्हाला, त्याच्यामुळं शिंगुळ्यासाठी म्हणलं चला ज्वारी आणावा दळून. तर बघा गायला लागली तहाना आहे आता, त्याच्यामुळे तिची घाई गडबड. नाद नाही करायचा, आज टोपीच घातली. आज टोपीवर आलोय, टोपीवर आज आलोय, टोपीवर नाद नाही करायचा आपला. दादा कोण दादा कोण किंवा नाद करते काय, ही काय धाव गोटा फिरून जरा. मग ही करावं लागेल, एक नाडी बसवावं लागेल. दादा कोण घ्या आणि एक नाडी बसू, एक टोपी मस्त वाटन. मग आपल्या गाय दात खाता काय, कसं आणलंय पिल्ल पिल्ल इल्ल इल्ल. आजच पहिल्यांदा बघितला बाबा माणूस. अव देवाऱ्याव मांडायचा फोटो, देवाऱ्यावचा फोटो त्या बाळूमामाचा फोटो. आपल्या नंतर आणू दुसरा ह्याच्यात लावाय, गोठ्यात लावायला.